साधारणपणे लहानपणी असं की मुलगा शाळेत नाटक करत असला किंवा स्पोर्ट्समध्ये भाग घेत असला तर त्याला विचारलं जातं कशाला काय म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची काय गरज आहे. तर तुम्हाला नेमक्या या लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्याच्या कशा वाटल्या त्यांच्या केसमध्ये? माझ्या बरोबर असं झालं की मी एकुलते एक मुलगी होते म्हणून आईबाबांची इच्छा होती की हिने कोणत्या तरी फील्डमध्ये जी हिला आवडते त्याच्यात नक्की काहीतरी यश प्राप्त करावं. त्यामुळे माझ्या आईने मला सुरुवातीपासून पहिले गाण्यात टाकलं. ते 3 क्लास कशी तरी पास केले क्लासिकलमध्ये. मग कथ्थक पण करवलं पण ते पण काही जमलं नाही. मग शेवटी स्विमिंग करवलं मग खेळात टाकलं. पण त्याच्यामध्ये जेव्हा खेळात टाकलं तेव्हा आपोआपच इतकी आवड बसली की रात्र दिवस काही सुचायचं नाही. नुसतं ते खेळ 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 ते पाहायचं. तर त्यामुळे त्याच्यामध्येच मग पुढे वाढले आणि त्याच्यामुळे त्या खेळामुळे इकडे तिकडे जाऊन खेळायला जाऊन सगळ्यांशी भेटी होऊन इतकं आपलं हे वाढलं की ॲडव्हेंचरमध्ये किंवा आउटडोर ॲक्टिव्हिटीमध्ये आपला जो आपला एक स्वभाव आहे तो असा वाटला आणि त्यामुळे त्याच क्षेत्रात वाढवायची इच्छा झाली. आणि जेव्हा मोठे होऊन जेव्हा कळलं की हो आता आपल्यालाही जाऊ शकतो. पहिले नव्हतं 92 मध्ये सुरू झालंय की लेडीजला एंट्री झाली आहे. त्याच्या आधी डिफेन्स फोर्सेसमध्ये लेडीजला नव्हती एंट्री. तर 92 मध्ये जेव्हा झाली आणि तेव्हा मला जेव्हा कळलं की आहे तर असं वाटलं की हा क्षेत्र आपल्यासाठीच आहे. त्यामुळे मॅडमना पण साधारण असंच विचारायचं आहे. प्रेरणा आणि ह्या सगळ्या शब्द आपण ऐकतो आहे. आत्ता जितक्या प्रमाणावर IAS किंवा UPSC परीक्षांचं वातावरण आहे, अवेअरनेस आहे, तुम्ही ज्यावेळी दिली त्यावेळी तितका नसावा. तुम्ही कशी मिळती प्रेरणा पहिल्यापासून होती की मला IAS ऑफिसर व्हायचंय का कधी मनात आलं? खरं तर मलाही नक्की सांगता येणार नाही की कशामुळे असं वाटलं. 1985 साली मी 10वी झाले. जयसिंगपूर नावाच्या एक तालुका सदृश शहर आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. तिथून मी मराठी माध्यमातून 10वी केलं. चांगली विद्यार्थिनी होते, मार्कही चांगले मिळत होते. त्यामुळे नॅचरल कोर्स माझ्यासाठी डॉक्टर किंवा इंजिनियर होणं हा होता. पण समहाव त्यावेळेला काहीतरी वेगळं करावं असं डोक्यामध्ये होतं. परंतु ज्या गावांमध्ये मी शिकले, तासगाव, कराड, जयसिंगपूर ही गावं इतकी लहान होती की खूप काही तसा एक्सपोजर मिळण्यासारखी परिस्थिती नव्हती. पण तरीसुद्धा काही कारणाने माझे एक नातेवाईक मंत्रालयामध्ये त्यावेळेला अवर सचिव आणि मग उपसचिव बनून ते निवृत्त झाले. तर त्यांनी बऱ्याच तिथल्या IAS अधिकाऱ्यांची काही वर्णनं केली होती आणि हे कसं प्रशासनाचं क्षेत्र हे एक चांगलं करिअर होऊ शकतं असा एक उल्लेख कधी त्यांना सुट्टीत भेटले असता त्यांच्याकडून आला कानावरती आणि त्यामुळे ते माझ्या डोक्यामध्ये बसलं. खरं तर माझा तोपर्यंत प्रशासनाशी कुठलाही संबंध आला नव्हता. कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये मी कधी गेले नव्हते. माझे वडील स्टेट बँकेमध्ये होते परंतु तेवढाच काय तो शासनाशी संबंध. पण समोर वेगळ्या मार्गावरून जायचं, काहीतरी वेगळी वाट जी सर्वपट वाट न घेता वेगळी वाट चोखाळायची या उद्देशाने हे ते माझ्या डोक्यात आलं असावं. आणि मी जेव्हा 10वी झाले 10वीत तेव्हा मी बोर्डात आले होते आणि त्यावेळेलाच मी हे ठरवलं की आपल्याला सायन्सला जायचं नाही. 10वी नंतरच आपल्याला IAS करायचं आहे आणि त्यासाठी मी आर्ट्स निवडलं. आणि 10वीचं ज्यावेळेला मला आता एक योगायोगाची गोष्ट इथे सांगावीशी वाटते तेव्हा मुंबई हे एकच बोर्ड होतं पूर्ण महाराष्ट्रासाठी आणि बोर्डात आलेल्या सगळ्या मुलांचा सत्कार त्यावेळेला मुंबईमध्ये केसरी ट्रॅव्हल्सतर्फे होत असे. आज केसरी पाटील साहेब इथे आहेत. तेव्हा त्यांनी कार्यक्रम इतका सुंदर होता. ताज हॉटेलमध्ये तो कार्यक्रम झाला होता. लहान गावातून आल्यानंतर इतक्या मोठ्या कार्यक्रमाची आम्हाला खूप अपूर्वाई वाटली होती. आणि तेव्हा त्यांनी घेतानाच सगळ्यांकडून तुम्ही पुढे काय होणार आहात त्याचं एक प्रोफाईल बनवून घेतलं होतं आणि तेव्हा मी त्याच्यातच IAS होणार असं लिहिलं होतं. आणि मला हेही सांगायला आनंद वाटतो आणि तोही आज एक योगायोग आहे की तेव्हा बरेच पाहुणे मंडळ तिथे होती आणि ज्या ज्या मुलांनी जे करिअरचं क्षेत्र साधारण सांगितलं होतं त्यानुसार त्या पाहुण्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार होता. आणि मी IAS हे सांगितल्यामुळं मी एकटीच होते त्या पूर्ण ग्रुपमध्ये आणि त्यावेळेला माझा सत्कार दिनेश अफजलपूरकर सरांच्या हस्ते झाला होता. आणि ते त्यावेळेला ते मंत्रालयामध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते आणि कदाचित तेव्हापासूनच ती प्रेरणा होती. आणि मग हळूहळू जसं मी त्याच्याकडे गांभीर्याने बघायला लागले तसं माझ्या लक्षात आलं की हेच आहे की जे माझ्या स्वभावाला साजेसं आहे. प्रशासनामध्ये जाऊन आपण खूप काही करू शकतो आणि विशेषतः IAS मध्ये जी जनरलिस्ट सर्व्हिस आहे अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही काही ना काहीतरी करू शकता. हे माझ्या स्वभावाशी सुसंगत आहे असं वाटल्यामुळे मी ते करिअर परस्यू केलं.